आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्राऊ, श्राऊ, काय झालं? का रडतेस तू? गुरुजी काय म्हणाले? अक्षयची आई काय म्हणाले? शांत हो. काय झालं सांग ना, मी आहे ना. काय झालं? त्या काय म्हणाल्या? मॉमने मला. बोल, काय म्हणाल्या त्या? त्यांनी मला अबॉर्शन करायला सांगितलंय. काय? अगं तुला पत्रिका मॅच करायला बोलावलं होतं ना इथे श्राऊ. हो, पण काय? असं कसं वागू शकते ती बाई? तरी मी म्हणत होते ना तुला की माझा त्या बाईवर अजिबात विश्वास नाही म्हणून. ते ह्याचसाठी श्राऊ, कळलं तुला आता? ज्या बाईच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा फक्त पैसा आहे, ती बाई तुमचं लग्न मोडण्यासाठी नाही ताई. आमचं लग्न होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. लग्न होण्यासाठी? मग अबॉर्शन कशाला करायला सांगितलं? तरी मला वाटलंच की इतक्या लवकर ही बाई लग्नासाठी कशी तयार झाली म्हणून. काहीतरी गडबड आहे. चल जाऊन जा विचारू. चल. नाही ताई, प्लीज, तू असं काहीच करायचं नाही प्लीज. अगं आपण काय चोरी केलीये का? तू का घाबरतेस इतकी? माझं प्लीज ऐक. तू असं अबॉर्शन वगैरे काही करणार नाहीये श्राऊ, प्लीज. नाही, माझा डिसिजन झालाय. कारण मी जर असं नाही केलं तर अक्षयच्या जीवाला धोका. त्याचा काय संबंध आता? ताई, माझी आणि अक्षयची पत्रिका गुरुजींनी पाहिली. ते म्हणाले भविष्य उज्ज्वल आहे निश्चित, पण काय? तुम्हाला फार मोठी परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा म्हणजे? तुमच्या पत्रिकेत लग्नाचं सुख आहे पण योग नाही. कारण पुढल्या 3 महिन्यात तुमच्या दोघांच्या पत्रिकेत अनिष्ट ग्रहांचा योग आहे. पण गुरुजी, आत्ता तुम्ही म्हणालात ना की दोघांच्याही पत्रिका उत्तम आहेत म्हणून. मग योग्यच आहे, पण 3 महिन्यांच्या परीक्षा आहेत असं समजा. येणाऱ्या 3 महिन्यात या 2 पत्रिका जर एकत्र आल्या तर फार मोठा अनर्थ होईल. अहो, इतकंच काय तर अनिष्ट ग्रहांचा प्रभाव वाढेल. पण मग यावर काही उपाय, मार्ग? 3 महिने थांबणं हा एकमेव उपाय आहे. जर 3 महिने नाही थांबला तर इकडे मंगल आणि तिकडे अमंगल हे निश्चित आहे. अरे बापरे, 3 महिने? गुरुजी, तुम्ही तर आम्हाला फार संकटात टाकले. 3 महिने नाही थांबू शकत. दॅट्स क्वाइट फार. आम्हाला हिचं आणि अक्षयचं लग्न ताबडतोब लावावं लागणार आहे. मी जरा स्पष्टच सांगतो. या 3 महिन्यात जर हे लग्न झालं तर अक्षय साहेबांच्या जीवाला धोका आहे. काय? गंडांतर योग आहे हा. श्रावणी, काय करायचं ग? आपल्या अक्षयच्या जीवाला धोका आहे. नाही, असं काही आम्ही सहनच करू शकणार नाही. गुरुजी, काहीतरी मार्ग, काहीतरी उपाय असेल प्लीज सांगा. मी हात जोडते तुमच्या. वाटेल ते करेल ही यशोधरा. मामा, पण प्लीज काहीतरी मार्ग काढा. अहो, काय करताय तुम्ही?
एक शेवटचा उपाय आहे माझ्याकडे. श्रावणी, उपाय आहे म्हणतात गुरुजी, सांग. काही करू आपण, वाटेल तेवढा खर्च करू, काहीही करेन, तुम्ही सांगा फक्त. येणाऱ्या गंडांतरापासून अक्षय साहेबांना जर वाचवायचं असेल तर त्यांना त्यांचं जन्मस्थान सोडावं लागेल आणि दुसरीकडे जावं लागेल. जन्मस्थान सोडून म्हणजे? आणि कुठे जायचं त्याने? म्हणजे आपला देश. आपला देश सोडून त्यांना बाहेर जावं लागेल. मोठा अपघात होईल, नाही तर घातपात होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जीवाचं बरं वाईट होईल. काय? हो. नाही नाही, असं काही बोलू नका. बाकी तुमची इच्छा, पण पुढील 3 महिने तरी अक्षय साहेबांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये असं जर वाटत असेल, त्यांचं लग्न होणं टाळलं पाहिजे आणि त्यांना ताबडतोब परदेशात पाठवलं पाहिजे. हा एकमेव उपाय आहे. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. येतो मी. शुभम बहोतु. मी नाही जगू शकत अक्षय शिवाय. त्याला काही झालं तर, आणि अबॉर्शन मुळे तुझं काय झालं तर श्राऊ? होऊ दे, मला काहीही झालं तरी चालेल, पण मी अक्षयला काही होऊ देणार नाहीये. तू वेडी आहेस का श्राऊ? काय चाललंय नक्की तुझ्या डोक्यात? हे बघ ताई, पुढचे 3 महिने हे लग्न होऊ शकत नाहीये आणि तोपर्यंत माझं पोट दिसायला लागेल. आता अशा परिस्थितीत माझ्याकडे हा एकच ऑप्शन आहे. अगं तू लगेच का निर्णय दिलास त्यांना? आणि कशावरून श्राऊ ते दोघही खोटं बोलत नसतील, तुला कळतंय का? कारण माझा मॉमवर पूर्ण विश्वास आहे. त्या हे सगळं माझ्यासाठीच करतायत. माझा मॉमवर पूर्ण विश्वास आहे. विश्वास? अगं ज्या बाईने तुला अबॉर्शन करायला सांगितलं तिच्यावर विश्वास? आणि मी चुकीची आहे? नाही ताई, त्यांनी हा ऑप्शन खूप नाईलाजाने दिलाय. त्या किती इमोशनल झाल्या होत्या तुला माहिती आहे का? अक्षय, अरे किती स्वप्न रंगवली होती आम्ही तुझ्या आणि श्रावणीच्या लग्नाची. किती स्वप्न रंगवली होती. आमच्या अक्षयच्या आयुष्याशी का खेळ खेळतोय देव? नाही अक्षय, श्रावणी, खूप टेन्शन आलंय ग आम्हाला. मॉम प्लीज, तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना. आय नो बेटा, आम्हालाच मार्ग काढावा लागणार आहे. आय मीन, लग्न 3 महिने पोस्टपोन करावंच लागेल बेटा. अक्षयच्या जीवाचा प्रश्न आहे ना, एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. मामा, पण गुरुजीने जे सांगितलंय ते आपण सिरियसली ऐकायला हवं. तू वेडा आहेस का? गुरुजी येते, ते जे सांगतात ते सगळं घडतं, तसंच होतं. तुला काय वाटतं श्रावणी? गुरुजीने जे सांगितलं त्यावर तुझा विश्वास बसलाय ना? अक्षय, खरंच तुझ्या जीवाला धोका असेल तर हे लग्न पोस्टपोन करणं हाच एक बेस्ट ऑप्शन आहे. थँक्यू बेटा. ती समजूतदार सून आणलीस तू आमच्यासाठी. यू नो व्हॉट बेटा, म्हणजे लग्न तर आपण पोस्टपोन करूच, पण ते जे दुसरं कॉम्प्लिकेशन आहे ना, त्याची आम्हाला जास्त काळजी वाटते. कॉम्प्लिकेशन्स? कसल्या कॉम्प्लिकेशन्स मामा? आय डोंट नो. विसरलायस का? प्रेग्नेंट आहे ही. लग्नाआधी गरोदर आहे ही. विसरलास? सगळ्यांचं रेप्युटेशन ॲट स्टेक आहे. मी आमचं ठीक आहे, आय कॅन हँडल दॅट. बट हिचा विचार केलास? मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते ती. जेव्हा हिच्या कुटुंबाला कळेल की ही लग्नाआधीच गरोदर आहे, तर तेव्हा त्यांना काय वाटेल? गॉड, आय कांट इवन इमॅजिन. त्यांना जेव्हा कळेल की शी इज प्रेग्नंट, काय म्हणतील ते? कळलं तर कळलं,
आय डोंट केअर. श्रावणी, आपण यातून काहीतरी वे आउट काढू. तुला सोपं आहे रे म्हणायला. यशोधरा सरनाईकांचा मुलगा आहेस तू. तुला कोण कुठला प्रश्न विचारणार? सगळे प्रश्न विचारणार ते हिला, या बिचारीला, हिच्या कुटुंबाला. सगळे हिच्याकडे बोट दाखवणार. सगळे म्हणणार की लग्नाआधी प्रेग्नेंट आहे ही मुलगी. माय गॉड. अरे जेव्हा जेव्हा हिच्या घरच्यांना हे सगळं कळेल, अरे जेव्हा अख्खा समाज तिच्या अगेन्स्ट उभा राहील, तिच्या चारित्र्यावर शंका घेईल, तेव्हा तेव्हा कॅन यू इमॅजिन तिच्या कुटुंबाला, तिच्या आई वडिलांना काय वाटेल? आणि त्यांना हे जर सहन नाही झालं आणि त्यांनी सुसाईड केलं तर? अक्षय, मॉम बरोबर म्हणताय. मी आई बाबांना कसं हँडल करू? मी फार काळ ही गोष्ट नाही लपवून ठेवू शकत. पोट दिसायला लागलं की त्यांना कळेल सगळं. हो ना, पोट दिसायला लागलं की सगळ्यांना कळणार. आम्ही वाऱ्यावर नाही सोडू शकत या अवस्थेत तिला. आम्हाला खूप काळजी वाटते तिची. आता फक्त तू स्वार्थीपणे तुझ्या प्रेमाचा विचार करतोयस, तिचा नाही करत आहेस. आम्ही करतोय. तुझ्यापेक्षा आम्हाला हिची जास्त काळजी वाटते आता. ओके ना? अम्मा, मला काहीच कळत नाहीये. प्लीज तुम्हीच यातून काहीतरी मार्ग दाखवा. येस मॉम, प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी मार्ग काढा प्लीज. बेटा, हे जे काही आहे ना त्यावर एकच मार्ग दिसतोय आम्हाला. कुठला? तो मार्ग कसा सांगावं तेच कळत नाही. कुठला उपाय? त्या सांगायला तयारच नव्हत्या, पण मीच इन्सिस्ट केलं त्यांना, कारण अक्षयला वाचवणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग काय म्हणाला त्या? श्रावणी, एकच मार्ग आहे. तुला तुझं बाळ अबॉर्ट करावं लागेल. अबॉर्शन? नाही, मी आमचं बाळ. आम्हाला माहिती होतं तुम्हा दोघांनी हे मान्य नसणार, म्हणून बोलत नव्हतो आम्ही. आय नो इट्स डिफिकल्ट. पण बेटा, आपला नाईलाज आहे, दुसरा पर्याय नाहीये रे. आणि खरं सांगू, हा पर्याय सांगताना फक्त आणि फक्त तुझा विचार होता आमच्या मनात. तू जर अबॉर्शन करू शकलीस ना तर खूप प्रश्न सुटतील बेटा, तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी. अगं, समाजात ताठ मानेने फिरू शकशील. कोणाला काही उत्तर द्यायला नको, कोणाला काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. तर सगळं कसं नॉर्मल होईल, सगळं नॉर्मल होईल. यु नो. नाही मम्मा, मला हे सगळं पटलं नाही. मी आमचं बाळ अबॉर्ट करणार नाहीये. ऑफकोर्स तुझ्या भावना कळतायत आम्हाला. थोडा विचार कर. 4 महिन्यांनी लग्न होईल. इमिडिएटली तुम्ही पेरेंट्स होऊ शकता. ओके नाही? आणि अक्षय बेटा, या आमच्या होणाऱ्या नातवंडाबद्दल आम्हाला काहीच फिलिंग्स नसतील असं वाटतं का? नाही मम्मा, तसं नाही. नाही मम्मा, पण अबॉर्शन? हो बेटा, तू बघ ना, दुसरा काहीच पर्याय नाहीये आपल्याकडे. यु नो, जेव्हा आमच्या सोसायटीमध्ये लोकांना कळेल की आमची होणारी सून लग्नाआधीच प्रेग्नेंट आहे,
सगळे आम्हालाही नावं ठेवणार. आमचंही रेप्युटेशन स्टेटस स्टेकला आहे. बट वी कॅन हँडल दॅट, राईट? आपण ते हँडल करू. पण राहून राहून तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा विचार येतो आमच्या मनात. खरंच तुझं कुटुंब मिडल क्लास आहे, साधी माणसं असणार, नाही हँडल करू शकणार हे सगळं. बघ ना बेटा, तुला बाळ होणार आहे, तू आई होणार आहेस, म्हणून तू तुझ्या बाळाबद्दल किती प्रोटेक्टिव्ह आहेस, है ना? म्हणजे आई वडिलांनी तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्यांचा विचार नाही का ग येत तुझ्या मनात? त्यांची काळजी नाही का वाटत? तिचे आई बाबा, तुझे आई बाबा, हो की नाही? तुला पण त्यांची काळजी वाटत असणारच. अगं हा इमोशनल ट्रॅप आहे आणि तुला वाटतंय की ती तुझा विचार करते. वेडी आहेस का ग श्राऊ तू जरा? अगं ती काय गेम करते ना तुला कळत नाहीये. ताई बस, त्या जे काही करतायत ना ते माझा विचार करूनच करतायत आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्या मला फसवणार नाही. हो ना बेटा, बेटा मला खरंच भीती वाटते. हो गॉड, आणि जर जर त्यांना हे कळलं की तू लग्नाआधी प्रेग्नेंट आहेस आणि हे ते सहन नाही करू शकले आणि त्यांचा जीव गेला तर? नाही, तू सहन करू शकशील हे? स्वतःला माफ करू शकशील? बेटा हे बघ, जो निर्णय घ्यायचा आहे तो आता तुलाच घ्यायचा. अँड ट्रस्ट मी, तू जो निर्णय घेशील आम्हाला मान्य असते. तुला कसं समजावू ग श्राऊ? अगं एकदा का तुझं अबॉर्शन झालं की तुझा अक्षयवर पूर्ण हक्क संपलेला असेल आणि ती तुझी मॉम त्याचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावेल, तेव्हा तू काय करणार आहेस? सांग ना, काय करणार आहेस? ताई तू अति विचार करतेयस, तुला कळतंय? त्या माझ्यासाठी अक्षयला ओरडलेत. आता सगळ्यात जास्त कन्सर्न त्यांचा माझ्याबद्दल आहे. कन्सर्न? हा कन्सर्न? अगं तुझ्या साधेपणाचा सरळ सरळ फायदा घेते ती बाई. तुला कळत कसं नाहीये? नको अडकू तू त्यांच्या बोलण्यात. चल ना आपण अक्षयशी बोलूया. शाहू तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तू ऐक ना माझं. अगं हे पत्रिका ग्रह ह्यामुळे असा कोणाचा जीव नाही जात. अगं आपण शिकलोय ना कितपत विश्वास ठेवायचा हे आपल्याला खूप चांगलं कळतं. तुला आठवतंय का आई नेहमी काय म्हणते? माझ्या मुली स्वतंत्र आहेत, जे काही करतील ना विचार करून करतील. आईचा विश्वासघात करतेस तू श्राऊ. तू नको ना असं करूस प्लीज, प्लीज माझं आई. ताई तो मी आधीच तोडलाय. आता कमीत कमी मला माझ्या अक्षयचा जीव तरी वाचवू दे. इनफ श्रावणी, बंद करा वेडेपणा. खेळ चाललाय त्या बाईचा हा सगळा. त्यांना काय वाटलं श्रीमंत आहेत म्हणून काय वाटेल ते करतील, असं अजिबात होऊ देणार नाहीये. अगं त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केलेली नाहीये. अगं अक्षय त्याची मॉम मला एक्सेप्टच करतायत ना. एवढं सगळं होऊन त्यांनी मला माफ केलंय. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा नाहीये का? तर मी अक्षयसाठी एवढाही सॅक्रिफाईस नाही करू शकत. भेडियस तू शाहू, कसं समजवू मी तुला? अगं आणि अक्षय त्याची आई जेव्हा हे सगळं तुला सांगत होती तेव्हा तो काय करत होता? बघत बसला असेल, फक्त ऐकत असेल नेहमीप्रमाणे. मी आत्ता जाऊन बोलते त्या अक्षयशी आणि त्याच्या आईशी सुद्धा. नाही, तू असं अजिबात करायचं नाही. तू तिथे जाणार, त्यांच्याशी वाद घालणार, तोवर मी माझ्या जीवात. श्रावणी, असा एकही शब्द तोंडातून काढलास तर बघ, आधीच एवढी मोठी चूक केलीयस आणि आता हा मूर्खपणा करायला निघालीस तू. ताई तू मला काहीही म्हण, मला चालेल, पण तू त्यांना काही बोलणार नाहीयेस. तुला कळत नाही, दिसत नाहीये का त्यांचं वागणं बोलणं? तू ताई प्लीज,
मला आता अक्षय आणि त्याच्या मॉम बद्दल काहीही ऐकायचं नाही. प्लीज. राहू, हसलीयस तू पूर्ण. तुला काही समजत नाहीये आणि हे सगळं समजवण्याच्या पलीकडे गेलंय. अगं, इतकंही माणसाने साधं असू नये की त्याच्या साधे भोळेपणाचा एवढा फायदा घेईल कोणीतरी. मामा. हा बेटा. मामा, सिरियसली हे सगळं करणं गरजेचं आहे. हो. अक्षय, जरा थांब. येस मामा. आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बेटा हे बघ, आम्हाला माहितीये तू अपसेट आहेस, पण कधी कधी ना काही डिसिजन्स कठीण वाटले तरी ते घ्यावे लागतात. तुला एक सांगू बेटा, तू जर या क्षणी बाळाचा विचार न करता श्रावणीचा विचार केलास ना तर तुला आमचं म्हणणं पटेल. नाही मामा, तरी मला हे सगळं पटत नाहीये. नाही हे बघ, जस्ट कीप युअर काम. तू स्ट्रेस घेऊ नकोस. ट्राय अँड अंडरस्टँड. आम्ही जे करतोय ते तुम्हा दोघांच्या फ्युचरसाठी, तुम्हा दोघांच्या भल्याचा विचार करतोय आम्ही. आणि त्यासाठी जर आम्हाला तुला आमच्यापासून दूर करावं लागलं ना अक्षय, तर आम्ही ते सुद्धा करू. दूर म्हणजे? म्हणजे आम्ही ठरवलंय की तू ताबडतोब US ला जातोयस. मामा, US असं अचानक? अचानक म्हणजे? अरे गुरुजींनी सांगितलेलं विसरलास का तू? अनिष्ट काळ सुरू आहे. तू या शहरापासून दूर गेलास तर इट विल बी बेटर. आणि तसंही आपल्या US ऑफिसमध्ये एक प्रॉब्लेम आहे. तू पर्सनली गेलास ना तर लवकर सॉल्व्ह होईल बेटा. नो मामा, दिस इज इम्पॉसिबल. मी श्रावणीला अशा अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही मामा. आणि आमचं काय? आम्ही आई आहोत तुझ्या. जेव्हापासून आम्हाला कळलंय की तुझ्या जीवाला धोका आहे तेव्हापासून आम्हाला काय वाटत असेल याचा विचार केलायस. काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय आम्ही तुला आमच्यापासून दूर करण्याचा, US ला पाठवण्याचा. मामा, मला तुमची काळजी कळते, पण श्रावणी. तिला वाऱ्यावर सोडू.